नमस्कार मित्रांनो, बघा तुमच्या सर्वांचं आपल्या 7व्या पेपरच्या सायन्सच्या डिस्कशनमध्ये मी स्वागत करतो। तुम्हा सर्वांना माहिती आहे की 30 एप्रिल या गट ब आणि गट क ची आपली जी पूर्व परीक्षा आहे याच्या दृष्टीने आपण यशाची गुरुकिल्ली करत आहोत टेस्ट सिरीज, आणि त्या अनुषंगाने विचार करता सर्वसाधारणपणे आपला हा 7वा पेपर आहे आणि याचं 7वं आपल्याला सायन्सचं डिस्कशन आहे। आणि तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी सुद्धा आहे की आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा टेस्ट सिरीज करत आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे तो सुद्धा डेटा कव्हर करता येईल। श्रीकांत साठे सर आणि टीम या आम्ही सर्वांच्या माध्यमातून आम्ही ती टेस्ट सिरीज करणार आहोत आणि टेस्ट सिरीजची तुम्हाला पुढची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनलवर सापडेल। तिथे काय करायचे, सर्च करायचं आहे तुम्हाला श्रीकांत साठे परिक्रमा, तुम्हाला तिथे एकच ग्रुप सापडेल, तो आपल्या साठे सरांचा ग्रुप आहे, तो तुम्ही जॉईन करा। पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे प्राप्त होईल, ठीक आहे। किंवा वेळोवेळी मी सुद्धा सांगत असणारच आहे, फक्त तिकडे जॉईन केल्यावर तुम्हाला एकदम प्रॉपर अप टू डेट इन्फॉर्मेशन मिळत राहील, ठीक आहे। चला आपण डायरेक्ट या नोटवर सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। सर्वसाधारणपणे सांगायचं झालं तर एकूण जर आपण हे पूर्ण 15 प्रश्न बघितले तर हा आजचा पेपर कठीण आहे, मी एवढं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। कारण आजच्या पेपरमध्ये तुम्हाला किती येतं, तुमचं लॉजिक किती स्ट्रॉंग आहे याच्यापेक्षा तुमचं पाठांतर किती चांगलं आहे या संदर्भातला हा पेपर होता। तुम्हाला मला हेच सांगायचं होतं की कदाचित पेपर असा सुद्धा असू शकतो की जिथे आपल्याला सगळ्या गोष्टी 100% फक्त फॅक्च्युअल विचारलेल्या असतील। मग त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस एक गपगुमान गोष्ट करायची की म्हणजे आपल्याला जेवढं येतं तेवढंच आधी सोडवायचा प्रयत्न करायचा। जर तुम्ही आपल्याला जेवढं येतं तेवढंच जर सोडवलं आणि तुम्ही 10 प्रश्नांपर्यंत पोहोचलात तर मी म्हणेन उर्वरित 5 सोडवले नाहीत तरी चालतील, जे तुमच्या आउट ऑफ द बॉक्स आहेत ते। कधी कधी फॅक्च्युअल पेपर तो तसा येतो। आपला जो 8 ऑक्टोबरचा पेपर झालेला होता तो त्याच स्वरूपाचा होता की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल होत्या, लॉजिकल गोष्टींना वाव नव्हता, त्यामुळे मुलांनी तिथे प्रश्न अटेम्प्ट करून चुकवलेले आहेत, आपण ती गोष्ट करायची नाही, ठीक आहे। चला बघा काय आहे, गर्भधारणेच्या वेळेस खालीलपैकी कोण प्रोजेस्टेरॉन स्त्रावतं। आता प्रोजेस्टेरॉन हे खूप महत्त्वाचं घटक असतो की जो घटक आपल्याला जो गर्भ असतो आपल्या स्त्रीच्या पोटामध्ये ओटीपोटामध्ये जो गर्भ तयार होत असतो त्या गर्भाला सांभाळण्याचं काम, त्या गर्भाला एक प्रकारे गर्भधारणा सोपी करण्याचं काम कोण करत असतो, प्रोजेस्टेरॉन करत असतो। आणि मग ते स्त्रावण्याचं काम कोण करत असतं तर आपल्याला कॉर्पस ल्युटियम। आता आपण जेव्हा गर्भधारणेचे टप्पे बघत असतो, अंडपेशींचे टप्पे बघत असतो, हे सर्व अंडपेशींची नावं आहेत, ठीक आहे। टप्प्यानुसार ह्याच्यामध्ये आपल्याला बदल होत जातो। सगळ्यात पहिल्यांदा जर कन्सिडर करायचं झालं तर आपल्याला काय असतं रे, फॉलिकल असतं। काय असतं आपल्याला कन्सिडर करत असताना, फॉलिकल असतं। त्याचं रूपांतर नंतर ग्रॅफिन फॉलिकलमध्ये होतं। ग्रॅफिन फॉलिकलमध्ये आपल्याला बघायला मिळतं की या माध्यमातून ती अंडपेशीमधल्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, स्त्रावल्या जातात, तयार केल्या जातात। आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकार पडलेले बघायला मिळतात। जर उद्या उठून त्या अंडपेशीच्या बाबतीमध्ये त्या अंडपेशीचं जर फलन झालं तर तिथे आपल्याला काय स्त्रावलेला बघायला मिळतोय तर एक प्रकारे कॉर्पस ल्युटियम स्त्रावलेला बघायला मिळतोय। जर फलन राहिलं नाही, जर फलन झालं नाही, जर गर्भधारणा झाली नाही तर आपल्याला कॉर्पियस ल्युटिकमचं रूपांतर कशामध्ये होतंय, कॉर्पियस अल्बिकन्स याच्यामध्ये होतंय। एवढं फक्त लक्षात ठेवायचं, ठीक आहे। सांगायचं तात्पर्य काय, साधी गोष्ट आहे बघा, फॉलिकल असतं, त्याच्यानंतर ग्राफिन फॉलिकल आपल्याला बघायला मिळतं, त्याचे 2 टप्पे आहेत। जर ग्राफिन फॉलिकलच्या माध्यमातून गर्भधारणा राहिली तर कॉर्पस ल्युटियम स्त्रावतंय, आणि जर गर्भधारणेला काही प्रॉब्लेम होत असेल, गर्भधारणा जर राहिली नाही तर कॉर्पस ल्युटियमचंच रूपांतर कशामध्ये होतं, कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं। आणि मग अल्बिकन्सच्या माध्यमातून जी काही आपली अंडपेशी असते तिचा ऱ्हास होऊन जातो, ठीक आहे। इथे एवढं जरी लक्षात राहिलं तरी सोपं आहे। आणि कॉर्पस ल्युटियम मध्येच गर्भधारणा होते, मग आता ती गर्भधारणा सोपी कशी होणार तर ती प्रोजेस्टेरॉनने होणार। तर ती आपल्याला कन्सिडर करायचं झालं तर प्रोजेस्टेरॉनने होणार, आणि ही प्रोजेस्टेरॉन स्त्रावण्याचं काम कोण करतं, कॉर्पस ल्युटियम करतं। आणि मग जेव्हा गर्भधारणा अंतिम टप्प्यामध्ये असते, जेव्हा त्या बाळाचा जन्म होणार असतो, तर जन्ममार्ग म्हणजे जे आपल्याला वजायना जे बघायला मिळतं त्यावेळेस जन्ममार्ग हा एक प्रकारे मोकळा असावा किंवा जन्ममार्ग हा एक प्रकारे स्मूथ असावा। याच्यासाठी जे रिलॅक्सिन आपल्याला बघायला मिळतं, हे रिलॅक्सिन सुद्धा स्त्रावण्याचं काम हे कॉर्पियस ल्युटियमच्या माध्यमातून होतो। एवढं जरी इथे लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे। आपल्याला याच्यावर प्रश्न रादर येऊन गेलेला आहे, ॲटलिस्ट ही नावं आपल्याला माहिती पाहिजे, कॉर्पस अल्बियन्स काय आहे, कॉर्पस ल्युटियम काय आहे, कॉर्पस रिलॅक्सिन काय। रिलॅक्सिनवर आयोगाने प्रश्न विचारलेला होता, कदाचित येणारा प्रश्न अल्बिकन्स किंवा ल्युटियमवर असू शकतो, ठीक आहे, ठीक आहे। चलो पुढचं बघा, पुढचं आहे खालीलपैकी कोणत्या अनावृत्त बीजीस आपल्याला काय बघायला मिळतात, जिवंत जीवाश्म असेही म्हणतात। एकदम फॅक्च्युअल प्रश्न आहे, जर तुम्ही शाळेची पुस्तकं नीट वाचली असतील तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडतं।
आता सगळ्यात पहिल्यांदा जर आपण हे कशाच्या बाबतीमध्ये बघतोय रे, वनस्पतींच्या बाबतीमध्ये बघतोय. वनस्पतीचं वर्गीकरण प्रामुख्याने सर्वात पहिल्यांदा एचर या शास्त्रज्ञाने केलं. कोणी? एचर या शास्त्रज्ञाने केलं आणि त्याने दोन प्रकार पाडले. एक पाडला त्याने अबीजपत्री आणि दुसरा त्याने प्रकार पाडला बीजपत्री. याच्यामध्ये कन्सिडर करता अबीजपत्रीमध्ये आपला पुन्हा 3 प्रकार पडतात. कुठले कुठले रे? तर थॅलोफायटा, त्यानंतर काय आहे ब्रायोफायटा, त्यानंतर काय आहे टेरिडोफायटा. मग हे 3 प्रकार आपल्याला अस्तित्वात असलेले बघायला मिळतात. याच्याबद्दल आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो. त्यानंतर बीजपत्रीचे ऑब्व्हियसली 2 प्रकार पडतात. एक आहे आपला कन्सिडर करायचं झालं तर अनावृत्त बीज आणि दुसरं आहे एक प्रकारे आवृत्त बीज. मग याच्याबद्दलचा आपण इथे प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या अनावृत्त बीजीला आपण काय म्हणतो? जिवंत जीवाश्म म्हणतो, असं आपल्याला इथे विचारलेलं बघायला मिळतं. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, क्लिअर कट झिंक गोबायलोबा आपल्याला जे बघायला मिळतं, झिंक गोबायलोबा याला आपण काय म्हणत असतो एक प्रकारे कन्सिडर करायचं झालं तर एक आपण जिवंत जीवाश्म म्हणतो. उरलेले 3 ऑप्शन सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला जो दिसतोय ना इथे सिक्विया सेम्पिव्हिरनस, हा सिक्विया सेम्पिव्हिरनस हे सर्वात मोठी म्हणण्यापेक्षा जगातील सर्वात उंच वनस्पती म्हणू शकतो आपण. काय? जगातील सर्वात उंच अनावृत्त वनस्पती म्हणू शकतो. इथे जो दुसरा ऑप्शन तुम्हाला दिसतोय सॅमिया पिग्मी, याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात लहान आपल्याला बघायला मिळते, सगळ्यात लहान अनावृत्त बीजी बघायला मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे ॲफेंड्रा. आता ॲफेंड्रा ही एक मात्र अशी अनावृत्त बीजी आहे की जी आपल्याला दुहेरी फलन होत असताना बघायला मिळते. एक मात्र अनावृत्त बीजी आहे जिच्यामध्ये दुहेरी फलन होतं आणि म्हणूनच अनावृत्त आणि आवृत्त बीजी यांच्यामधला दुवा म्हणून कोण ओळखलं जातं? तर ॲफेंड्रा ही वनस्पती ओळखली जाते. हे चारीच्या चारी प्रश्न असेच वन लाइनरच्या माध्यमातून तुम्हाला इकडे येणार आहेत. हे जे काही चारही ऑप्शन घेतले ते, आणि हा जो तुम्हाला मी बायफर्गेशन सांगितलेलं आहे हे बायफर्गेशन माहिती पाहिजे. थॅलोफायटा म्हणजे एकदम बेसिक असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला शैवाल बघायला मिळतात. एक प्रकारे ब्रायोफायटा म्हणजे काय असतं, त्याच्यापेक्षा थोडं ॲडव्हान्स असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यातल्या त्यात थोडेफार एक प्रकारे उगवलेली वनस्पती बघायला मिळतात. आणि एक प्रकारे टेरिडोफायटा असतो. हा टेरिडोफायटा आपल्याला सगळ्यात डेव्हलप्ड वनस्पती बघायला मिळतो. हे आयोगाने विचारलेलं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. या सर्वांचे वैशिष्ट्य ऑलरेडी आपण टेस्ट सिरीज माध्यमातून कव्हर केलेत, ते याच्यावर सुद्धा एकदा फोकस करायचा. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अमिनो आम्ल आपल्या शरीरात तयार न होणारे आहेत? काय तयार न होणारे आपल्याला इथे काय बघायला मिळतात? ते अमिनो आम्ल बघायला मिळतात. आता साधी गोष्ट आहे, आपण जेव्हा विचार करतो ना मित्रांनो, तर आपल्याला 2 घटक बघायला मिळतात की याच्यामधले कुठले कन्सिडर करत असताना शरीरात तयार होतील किंवा नाही होणार. जेव्हा आपण पोषण टॉपिक बघतो तेव्हा पोषणाशी संबंधित आपल्याला हे घटक बघायला मिळतात. अमिनो ॲसिड जे असतात ते मूळतः 21 वगैरे असतात. ठीक आहे, मूळतः आपण इथे लिहूया, अमिनो ॲसिड्स जे बघायला मिळतात ते मूलतः 21 बघायला मिळतात. त्याच्यामध्ये 2 गट तयार पडतात, एक शरीरात तयार होणारे आणि एक शरीरात तयार न होणारे. जे होत नाहीत ते आपण बाहेरनं घेतो म्हणून त्याला इसेन्शियल अमिनो ॲसिड्स म्हणतात. ठीक आहे, काही जणांना असं वाटतं की जे शरीरात तयार होतात त्यांना आपण इसेन्शियल म्हणतो, तसं नाही आहे. शरीरात तयार होतात ते आपल्याला मिळणारच आहेत. मग कन्सिडर करत असताना शरीरात तयार न होणारे जे असतात ते आपल्याला बाहेरनं घ्यावे लागतात, प्राणीज आणि वनस्पती स्रोतातनं, आणि त्यालाच आपण मग इसेन्शियल अमिनो ॲसिड्स म्हणतो. बेसिकली जर सांगायचं झालं तर दोघांमध्ये 10-10चं वर्गीकरण होत असलेलं बघायला मिळतं. आता तुम्हाला प्रश्न काय विचारला, शरीरात तयार न होणारे कुठले? तर मी तुम्हाला एकच सांगेल, दोघांपैकी मी तुम्हाला दोन्ही लिहून दाखवतो 20/20, पण कन्सिडर करत असताना दोघांपैकी एकच पाठ करायचे, जे त्याच्या बाहेरचे असतील ते सरसकट न येणारे किंवा येणारे असं समजायचं. आपण काय करूया, कन्सिडर करत असताना न येणारे बघून घेऊया, कारण आपण प्रश्न तो विचारलाय. त्याच्याशिवाय जे उर्वरित असतील ते सर्व शरीरात तयार होतात. लक्षात ठेवायचं व्हॅलिन, त्यानंतर कन्सिडर करत असताना लायसिन. ठीक आहे, एकदम प्रॉपर नावं मी तुम्हाला सांगतोय. व्हॅलिन झालं, लायसिन झालं, त्यानंतर ट्रिप्टोफॅन, त्यानंतर काय ट्रिप्टोफॅन, त्यानंतर कन्सिडर करायचं झालं तर ल्युसिन, त्यानंतर आपण बघतोय कन्सिडर करत असताना थ्रिओनिन, त्यानंतर आपण बघतो आयसोल्युसिन. काय आयसोल्युसिन, ते ल्युसिनच्याच बाजूला लिहितो मी, आयसोल्युसिन, म्हणजे तुमचं दोन्ही लक्षात राहील, ल्युसिन आणि आयसोल्युसिन. त्यानंतर कन्सिडर करता मेथिओनिन. काय मेथिओनिन. त्यानंतर आपण बघतोय कन्सिडर करायचं झालं तर हिस्टिडीन आणि हिस्टामाइन आपण बघतो ना की शरीरामध्ये ते गोठण्यासाठी, रक्त गोठण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर अर्जेनिन आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे फेनियालिन. हे सर्व शरीरात तयार होत नाहीत म्हणून ते आपल्याला बाहेरनं घ्यावे लागतात.
ठीक आहे. मग कन्सिडर करत असताना ह्यांची जी नावं आहेत या नावांच्या सुरुवातीपासूनच तुम्ही एक प्रकारे ट्रिक तयार करा. आता मी काय केलंय, मी व्हॅलिनचा काय घेतो, व्ही घेतो. त्यानंतर कन्सिडर करत असताना लायसिनचा काय घेतो, एल घेतो. त्यानंतर कन्सिडर ल्युसिनचा मी एल घेतो. त्यानंतर कन्सिडर करत असताना आयसोल्युसिनचा मी आय घेतो, VLI. त्यानंतर तसंच आरकेटीच्या माध्यमातून आपण काय बघतो, हे उरलेले जे काय येतात ते आरकेटी म्हणजे अर्जेनिनला तुम्ही आर असं म्हणा, ठीक आहे, ते सोपं जातं. त्या की VLI, आरकेटी आणि त्यानंतर कन्सिडर करत असताना MFHS. ही ट्रिक लक्षात ठेवायची किंवा हे स्वतः बोलायचं, 4 ते 5 वेळा बोला. VLI, आरकेटी, MFHS हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे सर्व शरीरात तयार न होणारे आहेत. याच्याशिवाय उर्वरित जे असतात ते डायरेक्ट आपण समजायचे शरीरात तयार होणारे. आता काय प्रश्न आहे, अमिनो ॲसिड आपल्या शरीरात तयार न होणारे आहेत. आता इथे ग्लायसिन ॲनालिन नाव दिसतंय का, नाही. सेरिन सिस्टीन नाव दिसतंय का, नाही. लायसिन मेथिओनिन दिसतंय का, कन्सिडर करत असताना दिसतंय. हेच तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य आपण आपले पाठ करायचे, त्याच्यापेक्षा बाहेरचे आले तर वेगळा गट झाला. पण कन्सिडर करायचं झालं तर आपल्या शरीरात तयार होणारे कुठले आहेत तर ते इकडनं लिहायला मी सुरुवात करतो. लक्षात ठेवा, ग्लायसिन आहे सगळ्यात पहिला. त्यानंतर आपण बघतोय ग्लुटामाइन आहे, ग्लुटामाइन. त्यानंतर टामसोरिन आहे किंवा टामरोसिन आहे. त्यानंतर कन्सिडर करायचं तर ॲनालिन आहे, ॲस्पार्जिन आहे, त्यानंतर ॲस्पार्जिन आहे. ठीक आहे. त्यानंतर कन्सिडर करत असताना प्रोलिन आहे. त्यानंतर आपण बघतोय ग्लुटामिक ॲसिड आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतोय सेरिन आहे. त्यानंतर आपण बघतोय कन्सिडर करत असताना ॲस्पार्टिक ॲसिड आहे. आणि त्यानंतर आपण काय बघतोय, सिस्टीन आहे. हे सर्व आपल्या शरीरात तयार होणारे होतात. पण तुम्ही हे सर्व पाठ करायचे आहेत का, हे सर्वांना लक्षात ठेवायचं आहे का तुम्ही, नाही. तुम्ही काय करायचं आहे, फक्त न होणारे लक्षात ठेवा, बाकीचा डेटा सापडतो. कारण युजली आपल्याला प्रश्न शरीरात तयार न होणाऱ्या किंवा इसेन्शियल अमिनो ॲसिडच्या माध्यमातून येऊ शकतो. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न. एखाद्या जन्माला आलेल्या बाळाला खालीलपैकी कोणती लस जन्माच्या वेळी दिली जाते. आता सांगायचं झालं तर आपल्याला याच्याबद्दलचा प्रश्न बघा, मी सांगतो तुम्हाला, कदाचित 26 फेब्रुवारी किंवा कदाचित त्याच्या आधीच्या परीक्षांना विचारलेला आहे. पण डॉट हा कंबाईनला विचारलेला प्रश्न होता. तर लक्षात ठेवायचं, ॲटलिस्ट जेव्हा मी तुम्हाला आजार लक्षात ठेवायला सांगितलेले होते तेव्हा तुम्हाला वॅक्सिनेशनबद्दल सुद्धा मी चर्चा केलेली होती. त्याच्यात मी काय म्हटलेलं होतं की ॲटलिस्ट बाळाला जन्माच्या वेळेस दिले जाणारे, त्यानंतर बाळाला एक प्रकारे कन्सिडर करत असताना 6व्या आठवड्यात दिले जाणारे, जन्मानंतरचा पहिला आठवडा, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर डॉट तुमचा प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं, जन्माच्या वेळेस आपल्याला बाळाला BCG, त्यानंतर OPV आणि त्यानंतर हिपॅटायटिस B याच्याबद्दलची आपल्याला काय आहे तर लस दिली जाते. BCG लस का दिली जाते ते एक प्रकारे सांगायचं झालं, क्षयरोग जो असतो या क्षयरोगाविरोधी ती लस म्हणून दिली जाते. OPV म्हणजे काय, पोलिओ लसच्या बाबतीमधली ती लस दिली जाते किंवा त्याचं एक प्रकारे वॅक्सिनेशन केलं जातं. आणि हिपॅटायटिस B जर कन्सिडर करायची झाली तर ऑब्व्हियसली कावीळच्या बाबतीमध्ये ती दिली जाते. आता तुम्ही नीट बघा, पोलिओ आणि कावीळ हे बाळाला जन्माच्या वेळेस होणारे आजार सुद्धा आहेत. काही बाळांना लगेच कावीळचा आजार सुरका होतो, त्यामुळे आपल्याला बेसिकली हे माहिती पाहिजे. त्यानंतर कन्सिडर करत असताना जी BCG लस असते ही त्वचेच्या आत दिली जाते. ठीक आहे. OPV लस जी दिली असते तो ऑब्व्हियसली ओरल आहे, ते ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणजेच ती तोंडाद्वारे दिली जाते. आणि हिपॅटायटिस B जी आहे ती आपल्याला स्नायूमध्ये दिली जाते, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. स्नायूमध्ये आणि त्वचेच्या आत दोघांमध्ये फरक आहे, याचं उत्तर वरीलपैकी सर्व पाहिजे. 6व्या आठवड्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर ह्या सर्वच्या सर्व लिस्ट कव्हर, या सर्वच्या सर्व लस असतात ना, यांचा दुसरा डोस जो दिला जातो ना तो एक प्रकारे 6व्या आठवड्याच्या बाबतीमध्ये दिला जातो. आणि त्यावेळेस DTP लस सुद्धा दिली जाते. DTP लस सुद्धा दिली जाते. डिप्टेरिया, टिटॅनस, आपल्याला जे होतं ना टिटॅनिसचं आपण इंजेक्शन वगैरे घेतो ते. आणि त्यानंतर एक प्रकारे डांग्या खोकला किंवा पर्च्युअरिस याच्या बाबतीमध्ये DTP लस आपल्याला बघायला मिळते. ती 6व्या आठवड्यात दिली जाते. 6वा आठवडा म्हणजेच कधी कधी कन्सिडर काय होतं, सायन्ससाठी 42 असं म्हटलं जातं. 40व्या दिवसानंतर सुद्धा आपल्याला जन्माच्या वेळेस आयोगाने प्रश्न विचारलाय, माहिती असणं गरजेचं आहे. BOH लक्षात ठेवा किंवा HOB लक्षात ठेवा. हॉबी असते ना आपली, हॉबी, HOB लक्षात ठेवा, तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न. आता याच्यासारखा सोपा प्रश्न अख्ख्या जगात नाही, फक्त तुम्हाला एक प्रकारे बेसिक केमिस्ट्रीचा अंदाज असणं गरजेचं आहे. स्थायीरूपी पदार्थाचे जेव्हा तापमान वाढवले जाते तेव्हा त्याचे रूपांतर द्रवरूपात होते, याला काय म्हणतो आपण. ठीक आहे. काय विचारलंय तुम्हाला, स्थायूचं द्रवरूपात जेव्हा रूपांतर होतं तेव्हा एक प्रकारे त्याला आपण काय म्हणतो. आता जो काही प्रकार आहे किंवा जो काही याच्यामधला आपल्याला रचना बघायला मिळते, स्थायू, द्रव, वायू यांचे जे काही प्रकार पडतात ते एक प्रकारे सांगायचं झालं तर एकूण 6 प्रकार पडतात. सगळ्यात पहिला प्रकार असतो फ्युजनचा.
ठीक आहे, त्यालाच कधी कधी काय आपण मराठीमध्ये म्हणतो वितळणे म्हणतो. आणि त्याच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, स्थायूचं रूपांतर कन्सिडर करत असताना वायूमध्ये होतं. ठीक आहे, त्यानंतर कन्सिडर करायचं झालं तर दुसरा प्रकार आपण बघून घेऊया, दृढीभवन. इथे ऑप्शनमध्ये बघा दृढीभवन. आता तुम्हाला कळतंय ना, दृढी म्हणजे काहीतरी जड केलं जाते. मग दृढीभवनलाच काय म्हटलं जातं, सॉलिडिफिकेशन म्हटलं जातं. आता स्थायू द्रव आणि वायू याच्यामध्ये सॉलिड कोण आहे मित्रांनो, ऑब्व्हियसली स्थायू आहे. मग एक प्रकार इथे स्थायूपासून द्रवात रूपांतर होतं, स्थायूतनं द्रवात रूपांतर होतं वितळण्याच्या क्रियेने. ठीक आहे, दृढीभवनमध्ये आपण काय बघतो, सॉलिडिफिकेशन होतं, म्हणजे एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला, दगड गोळा तयार होतो. मग त्याच्यामध्ये आपण काय बघतो, द्रवाचं रूपांतर कशामध्ये होतं, स्थायूमध्ये होतं. आता हे मराठी शब्द फार कठीण आहेत, तुम्ही सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस लक्षात ठेवलं तर ते तुम्हाला जास्त सोपं जाईल. ठीक आहे, तिसरा प्रकार असतो आपला बाष्पीभवनाचा. बघायला मिळतो, त्याला आपण इव्हॅपोरेशन म्हणतो. आणि याच्यामध्ये काय होतं रे मित्रांनो, कन्सिडर करत असताना द्रव पदार्थाचं रूपांतर कशामध्ये होतं, वायूमध्ये होतं. चौथा प्रकार जो आपल्याला बघायला मिळतो कन्सिडर करायचं झालं तर त्याला आपण संघनन म्हणतो. संघनन म्हणजे पुन्हा काय बघा, एकदम जाड झालेली गोष्ट किंवा एक प्रकारे कन्सिडर करत असताना ती कमी झालेली गोष्ट बघायला मिळते. थोडक्यात जेव्हा आपण एक प्रकारे वायूचं रूपांतर द्रवामध्ये करतो तेव्हा संघनन बघायला मिळतं. आणि संप्लवन सुद्धा एक प्रकार असतो, ज्याच्याबद्दल आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला होता 2017च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला. इथे सॉलिडवरनं लिक्विड, लिक्विडवरनं गॅस असं रूपांतर होणं अपेक्षित आहे. परंतु जेव्हा स्थायूचं रूपांतर वायूमध्ये डायरेक्टली होतं तेव्हा त्याला सब्लिमेशन म्हणतो. आणि जेव्हा वायूचं रूपांतर स्थायूमध्ये डायरेक्टली होतं तर तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, एक प्रकारे डिसब्लिमेशन म्हणतो. असे 6 प्रकार पडतात. आता तुम्ही म्हणाल की सर बाष्पीभवन पण कट होतंय, दृढीभवन पण कट होतंय, संप्लवन पण कट होतंय, होणारच ना. आता उरला ऑप्शन विलयन, जे तुमचं उत्तर आहे मित्रांनो. वितळणेलाच काय म्हणतात, विलयन असं सुद्धा म्हणतात, जिथे सॉलिड पासून रूपांतर लिक्विडमध्ये होतं. ठीक आहे, ही स्क्रीनशॉट हे तुम्ही काढून ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जातो, हे माहिती असणं तुम्हाला कृपया गरजेचं राहील. अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे. ठीक आहे, चलो पुढचं. आता ही आपण म्हणूया की मॉडर्न किंवा एक प्रकारे रेडिओ ॲक्टिव्ह केमिस्ट्रीबद्दलचा प्रश्न आहे. अल्फा बीटा गॅमाचा प्रश्न आहे. हे तुमचं एकदाच पाठ करायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. बघा काय आहे, जर एखाद्या अयोग्य विधान ओळखायचं आहे, उत्तर आहे याचं वरीलपैकी एकही नाही, कारण तीनही गोष्टी बरोबर सांगितल्या. म्हणजे जेव्हा अल्फा कणामधनं एक अस्थिर कण वजा केला जातो तेव्हा अणुअंक 2ने आणि अणुवस्तुमान 4ने कमी होते. स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, जर एखाद्या अस्थिर अणूमधून बीटा कणाचे उत्सर्जन झाल्यास नवीन तयार होणाऱ्या अणूमध्ये जो आपल्याला फरक बघायला मिळतो त्याच्यामध्ये कन्सिडर करत असताना आपल्याला काय बघायला मिळतं मित्रांनो, याच्यामध्ये काय बघायला मिळतो, जेव्हा त्याच्यातनं एक कण वजा केला जातो तेव्हा साधी गोष्ट आहे, अणू वस्तुमान आपल्याला समान असतं पण अणू अंक जो आहे ना हा 1ने वाढलेला बघायला मिळतो. हे आपल्याला काय बघायला मिळतं, समान बघायला मिळतं. आणि जेव्हा गॅमा कणातनं एक कण अस्थिर केला जातो, तर गॅमा कणातनं अस्थिर केल्यावर काहीच फरक पडत नाही. का मित्रांनो, कारण साधी गोष्ट, अल्फा कणावर नेहमी कशाचा प्रभाव असतो, पॉझिटिव्ह कणांचा, आणि त्याच्या बाबतीमध्ये बीटावर कशाचा असतो, निगेटिव्हचा असतो. पण गॅमावर कशाचाच इफेक्ट नसतो, गॅमा ही न्यूट्रल असतं. म्हणून कन्सिडर करत असताना जेव्हा गॅमा कणातनं अणुअंक एखादा अस्थिर अणू वजा केला, त्याचं उत्सर्जन झालं तर आपल्याला त्याच्यातनं कुठलाही फरक अणुअंक किंवा अणुवस्तुमानामध्ये पडत नाही. दोन्ही गोष्टी कशा राहतात, समान राहतात. याच्यावर अजून एक प्रश्न घेणार आहे, त्या अँगलने तुमची अजून एक गोष्ट कव्हर होईल, पण आताच ती गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा, पुढच्या टेस्टला ती बरोबर आली पाहिजे. सर्वात जास्त स्पीड हा कोणाचा बघायला मिळतो कन्सिडर करत असताना, आपल्याला गॅमाचा बघायला मिळतो, मग बीटाचा बघायला मिळतो, मग अल्फाचा बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण भेदन शक्ती बघितली, साधी गोष्ट आहे ना मित्रांनो, ज्याचा स्पीड जास्त तोच जास्त भेदू शकतो. मग आपल्याला गॅमाची भेदन शक्ती जास्त आहे, त्यानंतर बीटाची, त्यानंतर आपल्याला अल्फाची बघायला मिळते. पण आपण आयनन शक्ती बघितली तर आयनन शक्ती इज टेक्निकली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द, एक प्रकारे आपण कन्सिडर करत असताना पेनिट्रेटिंग पॉवर. मग उद्या उठून आयनन शक्ती आपल्याला अल्फाची जास्त असते, मग बीटा बघायला मिळतो आणि मग गॅमा बघायला मिळतो. हे तुम्हाला तीनही घटक माहितीचं पाहिजेत. प्लस रेडिओ ॲक्टिव्हिटीचं SI युनिट काय आहे, बेक्वेरल काय आहे, क्युरी काय आहे, ग्रे काय आहे, रीड काय आहे, हे माहिती पाहिजे. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटी करत असताना एवढे 5 घटक जरी बघून घेतले तरी याच्या बाहेर प्रश्न नाही. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असणे इथे कृपया गरजेचं राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सोपं होतं हे. पुढचा प्रश्न बघा, आता हा प्रश्न आपण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले, आपण आता तसं नाही करणार आहोत की 5 प्रश्न फिजिक्सचे, 5 प्रश्न केमिस्ट्रीचे आणि 5 प्रश्न बायोचे. आता रँडम टाकणार आहे, जसं आयोग टाकताय तसं.
ठीक आहे. मग जेव्हा आपण हा बघतो, हे सरसकट इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आहे, सरसकट इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आहे आणि कन्सिडर करत असताना हा फिजिक्समधनं आलेला प्रश्न आहे. चुंबकत्व आणि इलेक्ट्रिसिटी हे एकदाच वाचून घ्यायचं, दोघंही एकमेकांना रिलेटेड गोष्टी बघायला मिळतात. काय बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारची जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरली जाते. आता परिपथातील जोडणी रोध कमी करण्यासाठी जी वापरली जाते त्याच्याबद्दल तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला मी एकच सांगतो, याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचे. मी तुम्हाला फक्त एक रॅन्डमली सांगतो का आणि कसं. उत्तर मी सांगू शकतो पण तुम्हाला मी संकल्पना सांगणार आहे, आणि नाही कळालं तर तुम्ही टेलिग्रामला मेसेज करा, मी तुम्हाला त्याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन पुन्हा सांगेन. ठीक आहे. पण हे स्वतः डोकं लावा. जोपर्यंत ह्याच्यात डोकं लावणार नाही त्यात तुम्हाला एकसर समांतर हे कळणारच नाही. एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, एकसर जोडणीमध्ये काय असतं एक लक्षात ठेवायचं. एकसर जोडणी, आता जी डायग्राम काढली त्याला एकसर जोडणी म्हणतो आपण. ठीक आहे. इथे ए आहे, बी आहे, टी आहे, सी आहे. एकसर जोडणीमध्ये काय होतं तर जो आपल्याला रोध बघायला मिळतो ना, या सर्वांच्या बेरजे इतका असतो. त्यानंतर जी समांतर जोडणी बघायला मिळते ना आपल्याला, ती कशी असते रे. डायग्राम कशी बघतो आपण समांतर जोडणीशी. इथे एक घटक आहे, ठीक आहे, त्यानंतर इथे दुसरा घटक बघायला मिळतो, त्यानंतर इथे तिसरा घटक बघायला मिळतो. कन्सिडर करत असताना ह्यांचा मग एक पॉईंट तयार होतो. इथे ए असतो, इथे बी असतो, इथे सी असतो. इथे जो रोध तयार असतो ना, हा रोध या सर्वांच्या इन्व्हर्सली आपल्याला तयार केलेला गेलेला बघायला मिळतो. 1/b आणि 1/c. म्हणजे सांगायचं तात्पर्य इथे ऑब्व्हियसली एकंदरीत जो रोध आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कमी रोध कशाचा बघायला मिळणार आहे, त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा बघायला मिळणार आहे. परंतु इथे समांतर जोडणीमध्ये मित्रांनो रोध जो आहे तो इथे समजा, आता साधी गोष्ट आहे की नॉर्मल आपण पूर्ण सर्किटचा रोध 5 ओहम पकडूया, ए चा रोध 10 ओहम पकडा, बी चा रोध 15 ओहम पकडा, सी चा रोध 20 ओहम पकडा. या टोटल सर्किटचा रोध किती झाला माहिती आहे का, 20 आणि 10 30, 20 आणि 10 30, 30 आणि 10 40 आणि हा 50 ओहम बघायला मिळतो. म्हणजेच इथे आपल्याला काय आहे, रोध वाढलेला बघायला मिळतो. तेच उत्तर आहे मित्रांनो. एक प्रकारे रोध वाढतो कशाने, एकसर जोडणीतने. मग रोध कमी कशाने होणार आहे, समांतर जोडणी. संपला विषय. उत्तर ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. हे लॉजिकल लक्षात ठेवा, पाठ करू नका. पाठ करत बसलात तर डायरेक्ट वेळ लागायची पाळी येईल. ठीक आहे. संकल्पना 30 एप्रिलला आपल्याला आठवायच्या असतील तर आपल्याला पूर्ण संकल्पनांवरच काम करावं लागणार आहे. ठीक आहे. चलो पुढचे बघा, खालीलपैकी कोणता बहिर्वक्र आरशाचा उपयोग सांगता येईल. बहिर्वक्र आणि अंतर्वक्र आरसे आपल्याला बघायला मिळतात. इथे आपण बहिर्वक्राचाच लिहूया उपयोग, इथे आपण अंतर्वक्राचाच लिहूया. दोघांपैकी एकच काहीतरी पाठ करायचं आणि पुढे जायचं. लक्षात ठेवा, बहिर्वक्राच्या बाबतीमध्ये जेव्हा बघायला मिळतो तर एक प्रकारे जे काही सर्व सूक्ष्मदर्शी असतात ना आपले, सूक्ष्मदर्शी ज्याला आपण टेलिस्कोप म्हणतो, मग ते एक प्रकारे साधे असो किंवा एक प्रकारे संयुक्त असो, हे सर्व सूक्ष्मदर्शी बहिर्वक्र भिंगाने तयार केलेले असतात. तुम्ही शाळेमध्ये बघा मायक्रोस्कोप बघितलेला असेल, त्याच्यावर तुम्हाला अशी जाड लेयरची काच बघायला मिळते, तो आपल्याला बहिर्वक्र आरसा असतो, जो फुगीर असतो. अंतर्वक्र आरसा आपल्याला कर्वेचरच्या माध्यमातून बघायला मिळतो. आणि मग त्यानंतर दूरदर्शी असेल. ठीक आहे. त्यानंतर कन्सिडर करत असताना प्रकाशीय उपकरणे असतील, ज्याच्या माध्यमातून काय केलं जातं, एक प्रकारे जो लाईट असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये सोडला जातो आणि छोट्यातली छोटी गोष्ट बघायला मदत केली जाते. या सर्वांमध्ये आपल्याला काय होते, बहिर्वक्र आरशाचा उपयोग होतो. मग उत्तर काय आहे तुमचं, बहिर्वक्र आरशाचा उपयोग कोणता सांगता येईल कन्सिडर करायचं झालं तर सरसकट ऑप्शन क्रमांक 1 दूरदर्शी उपकरणे. अंतर्वक्र आरशाच्या बाबतीमध्ये काय सांगू शकतो आपण, अंतर्वक्र आरसा कशासाठी वापरला जातो एक प्रकारे बघायचं झालं तर छोट्या ह्याच्यातनं मोठी गोष्ट बघण्यासाठी. म्हणजेच काय, तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून सांगतो बघा, फ्लड लाईट्स असतात. फ्लड लाईट्स किंवा कुठलाही लाईट तो कसा सोडला जातो रे, तुमच्या हातामध्ये असतो, तो अशा पद्धतीने लाईट सोडला जातो. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सगळं कन्व्हर्ज केलेलं असतं आणि कन्व्हर्ज केलेली एनर्जी लाईटच्या माध्यमातून डायव्हर्जिंग इफेक्टने बाहेर सोडली जाते. दॅट इज अंतर्वक्र आरसा. ठीक आहे. मग आपल्याला दूरदर्शी झालं, आपलं फ्लड लाईट झालं, दाढीचे आरसे झाले, सौरभट्टी झाली. त्यानंतर एक प्रकारे जे आपल्याकडे आपले BDS लोक असतात बघा, किंवा MDS लोक जे डेंटल सर्जन्स असतात किंवा डेंटिस्ट असतात, त्यांच्यामध्ये वापरला जाणारा आरसा. त्यानंतर एक प्रकारे कन्सिडर करायचा प्रोजेक्टर जो आपला असतो, तो हॅलोजन जो आपला असतो, तो याच्यामध्ये अंतर्वक्र आरसा तयार होतो. पण तुम्ही अंतर्वक्राचे इफेक्ट लक्षात ठेवायचे नाहीत. तुम्ही फक्त एकच काम करायचं, बहिर्वक्राचे हे 4ही लक्षात ठेवायचे. शाळेच्या पुस्तकांमध्ये सुद्धा एवढेच 4 अवेलेबल आहेत. साधं सूक्ष्मदर्शी, संयुक्त सूक्ष्मदर्शी, प्रकाशीय उपकरणे आणि दूरदर्शी, याच्यामध्ये बहिर्वक्र आरसा होतो. बाकी जेवढं काही आलं
तेवढं सगळं अंतर्वक्र आरसा. कधी कधी एक रॅन्डम प्रश्न येतो की सौरभट्टीमध्ये कशाचा वापर केला जातो. साधी गोष्ट मित्रांनो, सौरभट्टीमध्ये ऊर्जा काय केली जाते, एकत्रित केली जाते. मग एकत्रित केल्यावर ऊर्जा मॅक्झिमम वापरण्यासाठी आधी ती कन्व्हर्ज होणं अपेक्षित आहे, मग डायव्हर्ज होणं अपेक्षित आहे. मग कन्व्हर्जन कुठे होतं, अंतर्वक्र आरशामध्ये होतं. सौरभट्टीमध्ये अंतर्वक्र आरसा वापरला जातो. विषय संपला. ठीक आहे, चलो पुढे बघा. एक लहान मुलगा जेव्हा आकाशात चेंडू फेकतो तेव्हा जमिनीपासून 200 मीटर उंच असणाऱ्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळताना 35% कमी होते. तर तो चेंडू पुन्हा किती उंचीपर्यंत उसळी घेईल. आता इथे कमी होते त्याने, आता साधी गोष्ट ना, जेव्हा आपण बॉल वरती फेकतो आकाशात तेव्हा तो कसा इफेक्ट होतो रे बघा. सगळ्यात पहिल्यांदा तो वरती गेला, मग खालती आला. दुसऱ्यांदा जेव्हा तो आदळतो तेव्हा तो त्याच उंचीपर्यंत वर जातो का, नाही, तो त्याच्यापेक्षा कमी जातो, मग कमी जातो, मग कमी जातो आणि मग तो घरंगळायला लागतो. या पद्धतीने या डायग्राम सारखी आपल्याला कशी होते, बॉलची आपल्याला रचना बघायला मिळते. मग 35% कमी होत असेल तर आधी 270 मीटर अंतर कट करा, 200 मीटर अंतर कट करा. आयोगाच्या गणितांमध्ये सुद्धा 2 ऑप्शन असेच दिलेले असतात जे एक प्रकारे कन्सिडर करायचं असतं, तर ते लॉजिकली सुद्धा कट होतात. 200 मीटरची त्याची नॉर्मल उंची असेल तर तो पुन्हा आदळून 200 मीटर उडणार आहे का, शक्यच नाहीये फिजिक्समध्ये. ठीक आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त उडणार आहे का, शक्यच नाहीये फिजिक्समध्ये, जोपर्यंत त्याच्यामध्ये रबर टाकत नाही. ठीक आहे, मग आणि त्याला सुद्धा एक्सटर्नल एनर्जी टाकावी लागते. ठीक आहे, इनर्शियाला ते विरोध करतात. पण अँगलने सांगायचं झालं तर सर्वसामान्य ढोबळमानाच्या परिस्थितीमध्ये 200 आणि 270 ऑप्शन कट झाले. आता 35 डिग्रीने कमी होते. 35 डिग्रीने कमी होत असताना ती कशी कमी होणार आहे मित्रांनो, वर जाताना पण कमी होणार आहे, खाली येताना पण कमी होणार आहे आणि नंतर इकडे पुन्हा वर जाताना ती कमी होणार आहे. म्हणजेच दोन ह्याच्याने वर जाताना ती कमी होणार आहे, खाली येताना ती वाढणार आहे, पुन्हा वर जाताना ती कमी होणार आहे. म्हणजे इथे 35% कमी झाली, इथे 35% कमी झाली. सरसकट 200चे 35% काढा. किती आले, 200चे 35% कन्सिडर करायचं झालं तर आपल्याला 100चे 35% म्हणजे किती आहे रे, साधी गोष्ट, 100चे 35% म्हणजे 35 मीटर आहे इंटू टोन. म्हणजेच काय, 200चे 35% किती आले रे, तर 70 मीटर आलं. साधी गोष्ट आहे, 70 मीटर वजा करा. 70 मीटर वजा केल्यावर 130 तुमचा ऑप्शन उरतो. तो पहिल्यांदा 200 मीटर उंचीवर गेलेला असेल तर नंतर तो 70 मीटर कमी म्हणजे 130 मीटर उंचीवर जाईल. ठीक आहे, हे एवढं बेसिकली तुम्हाला पाठ पाहिजे किंवा बेसिकली तुम्हाला हे अँगलनी माहिती पाहिजे. हे अँगल कसं आहे, शाळेच्या पुस्तकांमध्ये याचं साधं सरळ सोपं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तेच फॉलो करायचं. रेफरन्स बुकमधनं करू नका, कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीतरी देऊन टाकलेलं आहे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न बघा. आता याचं उत्तर अनेकांनी ऑप्शन क्रमांक 1 लिहिलेला असणार आहे, अनेकांनी, पण उत्तर त्याचं ऑप्शन क्रमांक 2 आहे. कसं, बाष्पीभवन हे खालीलपैकी कोणत्या तापमानाला घडून येते हा प्रश्न आहे. बाष्पीभवन म्हणजे काय रे, आता इव्हॅपोरेशन म्हणू नका. ठीक आहे, इव्हॅपोरेशन. ठीक आहे, इव्हॅपोरेशन म्हणजेच काय रे मित्रांनो, काय होतं आपल्याला काय असतं इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला, लिक्विड म्हणजे द्रव असतं, द्रव पदार्थ असतो, त्याला उष्णता दिल्याने त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, वाफेमध्ये होतं, म्हणजे वायूमध्ये होतं. याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे बाष्पीभवन म्हणतो किंवा इव्हॅपोरेशन म्हणतो. आता साधं सरळ सोपं पाण्याचं उदाहरण घ्या. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे मित्रांनो, वायू होणार आहे. पाणी 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे, एक प्रकारे स्थायू होणार आहे. ठीक आहे, आता मला सांगा, कन्सिडर करायचं झालं तर बाष्पीभवन म्हणजेच टेक्निकली काय आहे, तर उत्कलन बिंदूच्या खालची जी काही तापमानाची परिस्थिती असते त्याला बाष्पीभवन म्हणतो, जिथे आपल्याला कम्प्लिटली द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होत असलेलं बघायला मिळतं. 100 डिग्रीला तो डायरेक्ट वायू होणार आहे. आता बाष्पीभवन होऊच शकत नाहीये, बाष्पीभवन फक्त द्रवाचाच बघायला मिळणार आहे. तर 99.99% सुद्धा द्रव असेल काही प्रमाणामध्ये, किंवा 99.99 डिग्री सेल्सिअसला सुद्धा द्रव असेल काही प्रमाणामध्ये, पण 100 डिग्री सेल्सिअसला ते पाणी फक्त आणि फक्त वायू रूपामध्ये असतं आणि तो त्याचा उत्कलन बिंदू असतो. म्हणजे बाष्पीभवन कधी होतं, उत्कलन बिंदूच्या खालच्या तापमानामध्ये होतं. जर इथे उत्कलन बिंदू पाण्याचा किती आहे, 100 पकडला तर 99.99 डिग्री सेल्सिअसला आपल्याला काय होतंय, शेवटचं बायफर्गेशन किंवा शेवटचं इव्हॅपोरेशन बाष्पीभवन बघायला मिळणार आहे. बाष्पीभवनामुळे काय होतं, वातावरण कसं होतं रे मित्रांनो, थंड होतं. म्हणून कपडे वगैरे सुकत नाहीत ना पावसाळ्यामध्ये, ते हे कारण आहे त्याचं. आयोगाने हाच प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे बाष्पीभवन कशावर डिपेंड असतं, तर जे काही क्षेत्रफळ असेल, ज्या पृष्ठभागाचं बाष्पीभवन होण्याचं आहे त्या पृष्ठभागाचं जे काही क्षेत्रफळ असेल, त्यानंतर त्या ठिकाणच्या असणारं जे काही तापमान असेल, त्या ठिकाणच्या हवेमध्ये असणारी जी काही आर्द्रता असेल आणि त्या ठिकाणी असणारा जो काही वाऱ्याचा वेग असेल, या ठिकाणी या सर्व गोष्टींवर काय असतं, बाष्पीभवन डिपेंड असतं. हे एवढं माहिती पाहिजे. फक्त मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन, इव्हॅपोरेशन म्हणजेच बॉइलिंग नाही. बॉइलिंगच्या एक पॉईंट खाली आपल्याला काय बघायला मिळतं, इव्हॅपोरेशन किंवा बाष्पीभवन बघायला मिळतं. ठीक आहे, हे एवढं जरी माहिती असलं तरी डेटा सफिशियंट आहे. चलो पुढचा प्रश्न हार्ड स्वरूपाचा प्रश्न आहे.
कठीण स्वरूपाचा प्रश्न आहे, तरी आपल्याला बेसिक काहीतरी माहिती पाहिजे. रक्तगटावर प्रश्न विचारला आहे. जर आई आणि वडिलांचा दोघांचाही रक्तगट AB असेल तर त्यांच्या अपत्यांच्या रक्तगटाची शक्यता कोणकोणती असू शकते. जेव्हा दोघांचाही रक्तगट आपल्याला AB बघायला मिळतो तर 50% पोरग AB ए जन्माला म्हणून येऊ शकतं. त्यानंतर 25% पोरग एकतर आयदर A किंवा 25% एकतर पोरग आयदर B म्हणून जन्माला येऊ शकतं. जेव्हा कन्सिडर करायचं झालं तर जेव्हा दोघांचाही रक्तगट O असतो तर 100% पोरगा फक्त ओच जन्माला येणार आहे. 100% पोरगा फक्त ओच जन्माला येणार आहे. पोरगा म्हणजे इथं मुलगा मुलगी तुम्ही काही समजा. जर आई वडिलांचं रक्तगट O आहे दोघांचाही, तर इथे मुलगा हा अपत्य हे एक प्रकारे O रक्तगटाचाच होणार आहे. त्यानंतर कन्सिडर करत असताना जर एका म्हणजे आई आणि वडिलांपैकी एकाचा रक्तगट A असेल, एकाचा रक्तगट B असेल आणि यांचं जर अपत्य असेल तर चान्सेस असे असतात, तर एक प्रकारे 18.75% चान्सेस आहे की ते त्या मुलाचं रक्तगट A असेल, 18.75% चान्सेस आहेत त्या मुलाचं रक्तगट B असेल. त्यानंतर 56.25% चान्सेस असतात की त्या मुलाचं रक्तगट AB असेल आणि 6.25% चान्सेस असतात त्या मुलाचा रक्तगट O असेल. म्हणजेच टेक्निकली तुम्हाला इथे दोघांचाही रक्तगट O असेलचं उत्तर दिलेलं आहे, दोघांचाही रक्तगट AB असेलचं उत्तर दिलेलं आहे आणि दोघांपैकी एकाचा रक्तगट A एकाचा B असेल तर त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि एक्सप्लेनेशनमध्ये आपण सांगतोय की दोघांचा रक्तगट जेव्हा O असतो तेव्हा कंपल्सरी एक प्रकारे 100% O रक्तगटाचंच अपत्य जन्माला येतं. हे एवढं बेसिक माहिती असणं गरजेचं राहील. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ग्रंथीमुळे मानवाला दिवस आणि रात्र असा फरक जाणवतो. साधी गोष्ट मित्रांनो, पिनियल ग्रंथी जी मेंदूमध्ये असते, मेलेटॉनिन नावाचा एक प्रकारे संप्रेरक स्त्रावते. कुठे असते? मेंदूमध्ये असते. ठीक आहे. मेलॅटोनिन नावाचं ते काय करते, एक प्रकारे संप्रेरक स्त्रावते आणि याच ग्रंथीमुळे आपल्याला एक प्रकारे दिवस आणि रात्र हा फरक जाणवत असतो. याच ग्रंथीला आपण अँटी एजिंग हॉर्मोन किंवा अँटी एजिंग एक प्रकारे या मेलॅटोनिनला आपण म्हणत असतो, अँटी एजिंग हॉर्मोन किंवा अँटी एजिंग ग्लँड सुद्धा. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. 8वी का 10वीच्या पुस्तकामध्ये सर्व या ग्रंथींचा एक चार्ट दिलेला आहे, तो वाचून घ्यायचा, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. चलो पुढचं बघा, खालीलपैकी कोणते अँटेरियर पिट्युटरी ग्रंथीचे संप्रेरक आहे. पिट्युटरी फार जास्त चर्चेत आहे म्हणून प्रश्न विचारला आहे तुम्हाला, आणि ती चर्चेत होती, चर्चेत जास्त राहिली आणि आता पुन्हा ती चर्चेत राहू शकते. त्यामुळे काय आहे बघा, साधी गोष्ट आहे, पिट्युटरीचे अँटेरियर आणि पोस्टेरियर प्रकार पडतात. पोस्टेरियरच्या माध्यमातून 3च एक प्रकारे प्रथिने स्त्रावले जातात किंवा 3च एक प्रकारे हॉर्मोन किंवा संप्रेरक तयार केले जातात. एक असतो तुमचा ADH, ठीक आहे, दुसरा असतो म्हणजे ADH म्हणजे अँटी डायुरेटिक. त्यानंतर दुसरा असतो तुमचा ऑक्सिटॉसिन. ऑक्सिटॉसिनलाच काय म्हणतो आपण, मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन म्हणतो. ADHलाच आपण कधी कधी व्हॅसोप्रोसिन सुद्धा म्हणतो. 5 नोव्हेंबर का 3 एप्रिलच्या गटकच्या पूर्वपरीक्षेला व्हॅसोप्रोसिनवर प्रश्न आलेला होता. आणि कोहेरिन हे आपल्याला काय बघायला मिळतात, पोस्टेरियर ग्लँडची संप्रेरकं बघायला मिळतात. आपण एवढीच पाठ करायची, याच्यानंतर जी येतील ती अँटेरियरची. मग अँटेरियरची कुठली कुठली आहेत तरी सुद्धा सांगूया आपण. ग्रोथ हार्मोन म्हणजेच STH, ठीक आहे. त्यानंतर कन्सिडर करत असताना TSH, त्यानंतर ACTH, त्यानंतर एक प्रकारे प्रोलॅक्टिन, ठीक आहे, प्रोलॅक्टिन. त्यानंतर एक प्रकारे GTHचे 2 प्रकार पडतात, FSH पडतो आणि LH पडतो. जसं एक प्रकारे कन्सिडर करत असताना TSH बघितलं, तसंच GTH बघितलं, तसंच MTH. ज्यामध्ये आपल्याला एज बघायला मिळतो हे सोप्या ट्रिकने लक्षात ठेवायचं. ते काय आहेत, अँटेरियर पिट्युटरीचे आहेत, फक्त ADH नाही. ठीक आहे. ADH म्हणजे व्हॅसोप्रोसिन, ते आपल्याला पोस्टेरियरमध्ये बघायला मिळतं. किंवा काय लक्षात ठेवायचं, AOC लक्षात ठेवायचं. AOC काय आहे, पोस्टेरियर, किंवा POAC लक्षात ठेवायचं, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे, उत्तर माहिती असणं गरजेचं राहील. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. जसा मलेरियावर प्रश्न आलेला होता तसाच मी कावीळीवर प्रश्न विचारलेला आहे. कावीळ या आजारात खालीलपैकी कोणत्या कारणामुळे डोळे, नखे, त्वचा, जिभेचा शेंडा पिवळा पडतो. पिवळा पडत असेल तर पित्त जास्त प्रमाणात पाहिजे. पिवळा पडत असेल तर पित्त जास्त प्रमाणात पाहिजे, म्हणजेच कमी पित्त असलेला ऑप्शन कट झाला. डोळे, नखे, त्वचा, जिभेचा शेंडा खंगल्यामुळे, सुजल्यामुळे नाही मित्रांनो. जेव्हा एक प्रकारे कावीळ आजारामध्ये जास्त प्रमाणात पित्त स्त्रावलं जातं, पित्त रंगद्रव्य स्त्रावल्यामुळे एक प्रकारे कन्सिडर करत असताना डोळे, नखे, त्वचा आणि जिभेचा शेंडा पिवळा पडतो. आणि हे पिवळा पडल्यामुळे त्याच्यातले काही भाग हे सुजतात आणि काही भाग हे खंगतात. हे आपल्याला कावीळचा इम्पॅक्ट बघायला मिळतो.
ठीक आहे, म्हणून एवढं लक्षात ठेवायचं. आपण म्हणतो ना की कावीळ जाळ्याला जग सगळं पिवळं दिसतं, हे त्या पद्धतीचं आहे. ठीक आहे, एकदम बेसिक प्रश्न होता. जसं मी तुम्हाला तो मलेरियाचा प्रश्न सांगितला त्याच अँगलचा प्रश्न होता, फक्त हा कावीळच्या संदर्भात आहे. ठीक आहे, चलो पुढचं. आता पुढची जी गोष्ट आहे, पुढची गोष्ट आपला सरसकट जी बघायला मिळते ती पचनाच्या पायऱ्यांच्या क्रमानुसार बघायला मिळते. एकदम सोपं आहे मित्रांनो, साधी गोष्ट आहे. एकच लक्षात ठेवायचं, शेवटी बहिक्षेपण पाहिजे, बाहेर पडणारी गोष्ट पाहिजे, एक्सक्रिशन पाहिजे, सुरुवातीला अंतग्रहण होतं. ठीक आहे, आता एवढं स्मार्ट तर मी आहे की ते सुरुवातीच तिथे करून दिलेली आहे. ठीक आहे, आता याच्या एक प्रकारे कन्सिडर करत असताना याच्या घटकाबद्दल जेव्हा एक प्रकारे आपण चर्चा करतो तेव्हा आपल्याला 2 ते 3 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत की पचनाची सुरुवात कुठून होते. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, पचनाची सुरुवात जी आहे ना ती आपल्या जिभेच्या म्हणजे जेव्हा ते आपण जिभेवर ठेवतो तिकडनंच होत असलेली बघायला मिळते. म्हणजे कन्सिडर जर करायचं झालं तर पचनाची सुरुवात आपल्याला तोंडापासूनच होत असलेली बघायला मिळते. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय बघायला मिळतं, जी लाळ असते ती आपल्याला ॲसिडिक बघायला मिळते. लाल कशी असते, लाळ ॲसिडिक असते. अंतग्रहण केल्यानंतर, अंतग्रहण कुठून करतो, तोंडातून करतो. मग तोंडातनंच अंतग्रहण केल्यावर तोंडातच पचनाला सुरुवात होते, म्हणजे दुसरा टप्पा पचन झाला. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे, दोघांवरनच निघाले बघा. त्यानंतर आपण अवशोषण करतो, ते आतमध्ये घेतो आतड्यांच्या माध्यमातून, एक प्रकारे लिव्हरच्या माध्यमातून, पॅनक्रियासच्या माध्यमातून त्याचं सात्मीकरण केलं जातं आणि मोठ्या आतड्याच्या माध्यमातून एक प्रकारे गुदद्वाराद्वारे त्याचं बहिक्षेपण केलं जातं, एक्सक्रिशन केलं जातं. हा लाईनीत क्रम तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, लाळ असते ती ॲसिडिक असते आणि तोंडातच ती तयार होते. आणि एक प्रकारे तयार करायचं झालं तर तिचं एक प्रकारे जे काही असतं आपल्याला बघायला मिळतं, पचनाची सुरुवात ही कुठून होते, तोंडातनंच त्या लाळीच्या माध्यमातून होत असते. असं जरी इथे लक्षात ठेवलं तरी डेटा सफिशियंट आहे. एवढं तुम्हाला माहिती कृपया पाहिजे. बघा हे 15 प्रश्न होते, हे 15च्या 15 फॅक्च्युअल प्रश्न होते. हे फॅक्च्युअल प्रश्न असल्यामुळे मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो, आजच्या पेपरमध्ये तुम्ही 8 ते 10 जरी करेक्ट आणले ना तरी फार मोठी गोष्ट राहील, कारण फॅक्ट्समध्ये मुलगा चुकू शकतो. ठीक आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. बाकी सोपा पेपर होता, जास्त लोड घेण्याचं काम नाही. आपण जे टॉपिक सांगितलेले आहेत ते टॉपिक एकदा बघून घ्यायचे आहेत तुम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनलला सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितला सबस्क्राईब करायचे. राज्यसेवा पूर्व परीक्षेची सुद्धा टेस्ट सिरीज घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपली हीच टीम असणार आहे. श्रीकांत साठे सर त्याची लीड करणार आहेत आणि मी, अभिजित पाटील सर असतील, तुषार सर असतील, त्यानंतर श्रीकांत साठे सर स्वतः असतील, यांच्या माध्यमातून ती टेस्ट सिरीज तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत. बाकीचा टाइम टेबल वगैरे वगैरे जे काय असेल ते तिकडे पडून जाईल, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तिथे त्याला आधी फॉलो करा. ठीक आहे, चालते. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला सुद्धा टेलिग्रामवर विचारू शकतात. बाकी आपण तिकडनं चर्चा करूया. जेवढे प्रश्न, जेवढे पॉईंट बघून घेतले आज रात्री, त्या पॉईंटची पुन्हा एकदा तुम्ही ज्या पुस्तकातनं वाचताय त्या पुस्तकातनं रिव्हिजन करा. ठीक आहे, चलो थँक्यू. थांबूया मित्रांनो इथे आपण. धन्यवाद.